नमस्कार. प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित दीपस्तंभ चरित्र वनातील आनंद यात्रा या पुस्तकातील विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयीचा लेख. शिक्षणासाठी शाळेत जावे लागते हा जगाचा न्याय आहे. शाळा सोडल्याशिवाय शिक्षणाला आरंभच होत नाही हा टागोरांनी लावलेला शोध आहे. अनेकांना आजवर घडलेला बोध आणि टागोरांनी लावलेला शोध यात जमीन आसमानचे अंतर आहे. टागोर कोणत्याही शाळेत रमले नाहीत, कोणत्याही वर्गात थांबले नाहीत. गुरुजनांच्या वाऱ्याला किंवा थाऱ्याला सुद्धा उभे राहिले नाहीत, तरी टागोर सुवेद्य झाले. घराघरात पोचलेल्या एका राष्ट्रगीताचे रचनाकार झाले. 1000 कविता, 2000 गीते, कादंबऱ्या, नाट्य, निबंध, प्रबंध, समीक्षा, पत्रे, प्रवास वर्णने अशा नाना परींनी प्रगट झालेली त्यांची साहित्य संपदा हे भारताचे ऐश्वर्य ठरले. त्यांची योग्यता ओळखून जीवनाच्या उत्तरार्धात नियतीने त्यांच्यावर मान सन्मानांचा वर्षाव केला. त्यांच्या गीतांजली नावाच्या गीत संग्रहास 1913 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. त्याच वर्षी कलकत्ता विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी दिली. त्या पाठोपाठ बनारस विद्यापीठ, ढाका विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ यांनीही टागोरांचा याच उपाधीने गौरव केला. जागतिक कीर्तीचे ऑक्सफर्ड विद्यापीठ शांतिनिकेतनच्या दिशेने धावले आणि दिनांक 7 ऑगस्ट 1940 या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत टागोरांना डॉक्टरेटची पदवी देऊन धन्य झाले. पण हे सर्व घडले कसे हे जाणून घेतले पाहिजे. कारणाशिवाय काही घडत नाही. आवर्जून मागोवा घेतल्याशिवाय कारणे कळत नाहीत. टागोर ज्या घरात, काळात आणि जगात वाढले त्या सर्वातून त्यांनी जीवनसत्वांचे ग्रहण केले. इसवी सन 1861 ते 1941 हे रवींद्रनाथांचे जीवनपर्व. वयाच्या 11व्या वर्षी त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. त्यांची अखेरची कविता लिहिली गेली तेव्हा त्यांचे 80 वर्षांचे वय होते. जवळजवळ 70 वर्षे ही साहित्य सरिता वाहत राहिली. पण साहित्य संभव हे त्यांच्या जीवनाचे एक अंग होते, समग्र जीवन नव्हते. टागोर देशभक्त होते, तत्वज्ञ होते, समाज सुधारक होते. शांतिनिकेतन, श्रीनिकेतन, विश्वभारती या संस्थांचे शिल्पकार होते. टागोरांनी शाळा नाकारली, पण शिक्षण नाकारले नाही. त्यांचे जीवन ही एक अविरत संस्कार साधना होती. सगळे सोयरे नोकर-चाकर यांनी गजबजून गेलेला जोडो सॉंको या नावाचा टागोरांचा वाडा हे एक विद्यापीठ होते. एक चरित्रकार म्हणतात, "The Tagores painted and sang, acted and preached, prayed and traveled." रात्रंदिवस नानाविध उपक्रमांनी निनादत असणारे मुलखा वेगळे घरकुल ही टागोरांची संपत्ती होती. या वाड्यात रामायणाचे, महाभारताचे, गीतेचे, उपनिषदांचे वाचन होत असे. संगीतांच्या मैफिली होत, बंगाली नाटके होत, इंग्लिश भाषणे होत, चित्र प्रदर्शने भरत. विचारांची वादळे विश्रांतीसाठी या वाड्यात येत. प्रबोधनाची स्पंदने कोनाकोपऱ्यात भावनांची कंपनी निर्माण करेत. घरात धर्म होता, पण अंधश्रद्धा नव्हती. टागोरांचे आजोबा द्वारकानाथ टागोर हे एक जहाज वाहतूक कंपनी चालवीत. त्यांनी भारताबाहेरचे जग पाहिले होते. त्यांचे वडील देवेंद्रनाथ हे राजा राममोहन रॉय यांच्या वाटेने जाणारे, ब्रह्मचिंतनात रमणारे, उपनिषदांचे अखंड वाचन करणारे एक तत्वचिंतक होते. 3 प्रांतात पसरलेली शेतीवाडी असणारे ते एक सधन जमीनदार होते. अधूनमधून ते हिमालयात जाऊन राहत आणि उपासना करत, ध्यानधारणा करत.
वयाने सर्वात लहान असणारे आणि क्रमाने 14वे असणारे आपले चिमुकले चिरंजीव रवींद्रनाथ यांना मायेने, कौतुकाने आणि संस्कारित करण्याच्या हेतूने वडील बरोबर घेऊन जात. या भ्रमंतीचे रवींद्रनाथांना वेड लागले. त्यांनी जीवनात 12 वेळा जगप्रवास केला. जग त्यांचे झाले, ते जगाचे झाले आणि या जगात भारत हे त्यांचे तीर्थ होते. 1910 मध्ये लिहिलेल्या एका कवितेत ते लिहितात, अवेक माय माइंड, calmly awake in his holy place of pilgrimage. On the shores of its vast sea of humanity, that is India. विश्व हे एक राष्ट्र आहे आणि विश्वबंधुत्व हाच एकमेव धर्म आहे. या तत्वांचा हा थोर प्रतिपादक प्रांतीयता शापासमान लेखत होता. ज्या बंगालवर टागोरांनी प्रेम केले त्या वंग देशाचे नैतिक अधिपतन पाहून हा महाकवी म्हणाला, ओ फुलिश मदर बेंगॉल, यू हॅव ब्रॉट अप युअर 7 crore children not as fully grown men but as Bengalis. भारतीय संस्कृती, लोकजीवन आणि धर्म यांना कलंकित करणारा अस्पृश्यतेचा शाप टागोरांना व्याकुळ करीत होता. टागोर म्हणतात, ओ माय अनफॉर्च्युनेट मदरलँड, दोज whom you have insulted will drag you down to their same level by avoiding the touch of mine every day. You have insulted the divinity in man. बंगालमध्ये मूळ धरू पाहणारी प्रांतीयता आणि भारताला काळवंडून टाकणारी अस्पृश्यता टागोरांनी निषिद्ध मानली. विषतुल्य लेखली. वर्तमान काळातील विद्रोही कवितेची दाहकता रवींद्रांच्या त्या काळात कवितेत आढळते. टागोर हे एक तत्वज्ञ आणि कवी होते. त्यांच्या कवितेत त्यांचे तत्वज्ञान प्रतिबिंबित झाले होते. त्यांच्या जीवनात त्यांचे तत्वज्ञान घर करून राहिले होते. पण हे तत्वज्ञान आले कुठून? बंगालमध्ये भ्रमंतीत रमणारा आणि गात गात पुढे जात राहणारा बाऊल या नावाचा लोककवींचा वर्ग होता. मनुष्य गौरवात धर्माचे सार शोधणारा हा बंगाली वासुदेव अंगणा प्रांगणात नाचत नाचत मागे गीतांचा सुगंध ठेवून निघून जात होता. टागोरांनी बालपणी ही लोकगीते पाठ केली, वारंवार म्हटली, वेळी अवेळी आठवली आळवली. या निरक्षर कवितेचे आणि कवीचे अक्षरवाङ्मय हे रवींद्रांच्या प्रतिभेचे अन्न झाले. एक कवी देवाला आळवताना म्हणतो, ही मंदिरे आणि मस्जिदी हे तुझ्या मार्गावरचे अडथळे आहेत. या पंडितांचा आणि पुरोहितांचा गलबला तुझा शब्द मला ऐकू देत नाही. रवींद्रनाथांच्या प्रतिभेची तार छेडली जात होती. तिच्यातून नवी कंपनी निर्माण होत होती. या लोककवीप्रमाणेच वैष्णव कवींनी रवींद्रनाथांना काही काळ वेड लावले. त्या मागोमाग भक्त कबीर आणि भगवान बुद्ध त्यांच्या जीवनात आले. व्यास, वाल्मिकी, कालिदास, जयदेव, अश्वघोष हे प्राचीन पुरुषोत्तम टागोरांच्या साहित्य कुंडलीत उच्चस्थानी येऊन बसले. लोकगीतांनी जागृत केलेली, उपनिषदांनी संस्कारित केलेली, धम्मपदाचा परतत्व स्पर्श लाभलेली आणि कबीरांमुळे भावनिर्भर झालेली, कालिदासांचे लेखन लावण्य लाभलेली रवींद्रांची प्रतिमा भारतीय भक्तिभावनेची रुद्रवीणा घेऊन आपले जीवन संगीत आळवू लागली. टागोर जीवनाचे उपासक होते. जीवन हेच त्यांचे दैवत होते. राम, कृष्ण, हरी, ब्रह्म, अल्लाह, गॉड या परंपरागत शब्दसंहितेचा त्याग करून टागोरांनी जीवन देवता हे नाव आपल्या उपास्य दैवतासाठी निवडले. परमेश्वर म्हणजे नेमकं आहे तरी काय? आपले अपूर्णत्व असह्य झाल्यामुळे मनात आणि जीवनात आकारास येणारी परिपूर्णतेची प्रतिमा.
God is the primary datum of experience. We feel God as we feel light. ईश्वरत्वाचा आपणास सहज स्पर्श घडतो. सायासाशिवाय सहजबोध घडतो. या जगात जे जे काही आहे त्याचे असतेपण म्हणजेच ईश्वर. निसर्ग हा परमतत्वाचाच एक आविष्कार आहे. एका कवितेत टागोर म्हणतात, देवा घरटेही तूच, पक्षी पण तूच आणि आकाश पण तूच. एकच एक चेतना नाना रूपांनी नटलेली आहे. अशा स्थितीत परमेश्वर प्राप्तीसाठी दूर जाण्याची गरज नाही. परमेश्वर प्राप्तीच्या प्रयत्नातून जो पलायनवाद वाढीस लागतो त्यामुळे जीवनाची अपार हानी होते. गुरुदेव म्हणतात, हे मंदिरात बसणे, डोळे मिटून घेणे, जपमाळ ओढत राहणे सोडून दे. देव खडी फोडणाऱ्यांच्या घामात आहे, श्रमिकांच्या कामात आहे, शेतकऱ्यांच्या सावलीत आहे. त्यांच्या अंगावरचे वस्त्र धुळीने माखले आहे, घामाने चिंब झाले आहे. हे जग सुंदर करण्याचा प्रत्येक प्रयत्न ही प्रार्थना आहे. प्रसन्नतेशिवाय प्रसाद नाही, आर्तते वाचून आरती नाही, पूज्यते वाचून पूजा नाही. टागोरांना मायावाद मान्य नव्हता. मुक्ती किंवा मोक्ष हा जीवनाच्या प्रतारणेत नाही, एकांतात किंवा विभक्तीत नाही, तो आहे समर्पणात. प्रथम लीन व्हा, मग विलीन व्हा, मग एकरूप व्हा. हा जीवनासायुज्यतो योग आहे. गीतांजलीतील प्रत्येक गीत हे टागोरांच्या जीवन दर्शनाचे एक पान आहे. रवींद्र दर्शनात पार्थिवाविरुद्ध अपार्थिव, जडाविरुद्ध चैतन्य असे द्वैत नाही. सर्व विश्वाची आणि जाताची एकात्मता हे या दर्शनाचे गृहीत तत्व आहे. नवनवीन उन्मेषांना जन्म देणारे, आत्मप्रकटीकरणात आनंद मानणारे, ज्ञानस्वरूप, भावस्वरूप, क्रियास्वरूप, स्फूर्तीस्वरूप असे हे एकच तत्व आहे. विश्वविषयी प्रेम असावे पण आसक्ती नसावी. अशा वृत्तीमुळे सर्व वर्तन व्यवहारात आनंद रसाची सिद्धी होते. सौंदर्य आणि आनंद ही जीवनाची अंतिम मूल्य आहेत. महात्मा गांधी आणि टागोर हे भाग्यपुरुष समकालीन होते. परस्परांशी योग्यता ओळखणारे हे थोर पुरुष प्रवृत्तीने आणि प्रकृतीने भिन्न होते. गांधी सत्य आणि नीती यांना प्राधान्य देणारे होते. टागोर सौंदर्यनिष्ठ असे आनंद यात्रे होते. गांधीजी विज्ञान आणि यंत्रसंस्कृतीचे विरोधक होते. टागोरांच्या जीवनात तो कडवेपणा नव्हता. स्वदेशी व्रताचा अंगीकार करताना विदेशी कपड्यांची होळी करण्यास गांधीजीचा विरोध नव्हता. टागोरांचा याला निक्षून विरोध होता. अनेक देशबांधव अर्धनग्न किंवा पूर्ण विवस्त्र असताना कपड्यांची होळी हा टागोरांच्या दृष्टीने अविवेक होता. इतके असले तरी या युगपुरुषात विलक्षण साम्य होते. साबरमती आणि सेवाग्राम येथील गांधींचे आश्रम आणि शांतिनिकेतन आणि विश्वभारती या टागोरांच्या संस्था या समान जीवननिष्ठांच्या निदर्शक आहेत. गांधी आणि टागोर यांचे शिक्षण विषयक विचार हे खरे जीवन शिक्षण विचार आहेत. बोलापूरच्या सीमेवर असणारी विस्तीर्ण माळरान जमीन देवेंद्रनाथांनी एकदा पाहिली. त्या भूमीत असणारे सप्तपर्णी वृक्ष पाहून देवेंद्रांना एक प्रकारचे समाधान वाटले. वातावरणातील नीरवता पाहून तेथेच एक लहानशी वास्तू बांधण्यात आली. ते शांतीधाम पुढे शांतिनिकेतन झाले. शहरी जीवनाला विटलेल्या टागोरांना हे शांतिवन फार आवडले. वयाच्या 40शीनंतर आपल्या जीवनाची शैक्षणिक प्रयोगशाळा म्हणून या भूप्रदेशाकडे टागोर पाहू लागले. त्यांनी तेथे एक आश्रम काढून हाताशी 4-6 विद्यार्थी घेऊन एक शैक्षणिक चळवळीचा पाया घातला. टागोरांच्या या प्रयत्नामागे एक उद्वेगजनक कहाणी होती, एक खंत होती. बालपणी ते कोणत्याही शाळेत रमले नाहीत. अत्यंत निर्जीव आणि साचेबंद अशा शालेय वातावरणाला ते विटले होते. निसर्ग आणि समाज
यापासून मुलांची फारकत केली जाते. शिक्षण हे पुस्तकाकडून पुस्तकाकडे वाहत जाते, जगणे बाजूला राहते. शिकणे चाकरीतून चालत राहते. मुले जागेवर जखडून टाकली जातात, त्यांची पूर्ती यंत्रे केली जातात. वेतनार्थी शिक्षक आणि आनंदाला वंचित झालेले परीक्षार्थी विद्यार्थी यांचे भावशून्य मिलन म्हणजे शिक्षण, अशी परिस्थिती आढळते. हे सर्व चित्र टागोरांना बदलायचे होते, जुने चित्र पुसायचे होते. शांतिनिकेतनमधल्या शाळेत टागोरांनी हे प्रत्यक्षात प्रयोगपूर्व आचरले. या आश्रमात सर्वत्र शांतता आणि रम्यता यांचे अधिराज्य होते. आम्र वृक्षाच्या छायेत विद्यार्थी बसत. कुठे संगीताचा वर्ग चाले, कुठे हास्य कल्लोळात भूमितीतील प्रमेयांचा उलगडा केला जात असे. या सर्वात शासनापेक्षा अनुशासनाला महत्त्व असे. मुलांना मातृभाषेतून शिकवावे हा टागोरांचा आग्रह होता. शाळा ही समाजाची प्रतिकृती असावी, शिक्षण ही जीवनाची आवृत्ती असावी, शिक्षण सर्वार्थाने सर्वांगीण असावे. प्रत्येक ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिये आणि मनशक्ती यांची त्यात गुंतवणूक असावी. शरीराचे मनाशी बोलणे व्हावे, मनाचे शरीराबरोबर चालणे व्हावे, त्यात हसणे खेळणे असावे. मुलांनी खुलावे, फुलावे, बहरावे, मोहरावे, उमलावे, नाचावे, बागडावे, जीवन प्रवाहात डुंबत राहावे, असा हा एकूण विचार होता. गुरुदेव टागोरांचे आणखी एक स्वप्न होते. भारतात देशोदेशेच्या आणि प्रांतोप्रांतीच्या जीवन वैशिष्ट्यांचा अभ्यास व्हावा. संस्कृतीची अनेक दालने ज्यात असतील आणि अभ्यासाच्या अनेक वाटा जेथे असतील, असे एक संस्कार पीठ अस्तित्वात यावे. उदाहरणार्थ, चीन भवन या दालनात चिनी भाषेचा अभ्यास चालेल, तर जपानी विद्याकलांचा अभ्यास वर्ग स्वतंत्र जागी भरेल. संगीत, साहित्य, अध्यात्म यांची न संपणारी जागतिक परिषद म्हणजे विश्वभारती. या संस्थेच्या संवर्धनासाठी पुस्तकांचे हक्क, नोबेल पारितोषिकाचे ₹1,25,00,000 या सर्वांचा एक विश्वस्त पत्राच्या द्वारे त्यांनी अर्ध्य दिला. विद्या आणि कला यांच्या व्यासंगासाठी उभारलेले हे विद्यापीठ नालंदा आणि तक्षशिला या प्राचीन ज्ञानपीठांप्रमाणे चालावे, अशी टागोरांची अपेक्षा होती. शांतिनिकेतन चालू झाल्यावर ते चालते ठेवण्यासाठी टागोरांना चालत्या संसाराला खीळ घालावी लागली. पुरीच्या किनाऱ्यावर ब्रह्मचिंतन आणि लेखन निर्भेदपणे घडावे, यासाठी बांधलेले एक सुंदर घरकुल राहावयास जाण्यापूर्वीच विकावे लागले. पत्नीच्या अंगावरचे अलंकार संस्थेच्या सौभाग्य रक्षणासाठी खर्ची पडले. पण हे सगळे कशासाठी केले गेले? विद्येचे निशाण फडकत राहावे म्हणून. भारतातील आणि भारताबाहेरील उगवती पिढी नव्या जगाच्या निर्मितीसाठी, नव्या युगाच्या स्वागतासाठी कटिबद्ध व्हावी, यासाठी. गुरुदेव टागोरांचे असे एक जीवनविषयक तत्वज्ञान होते. ते असे मानत की अनंत वस्तूंनी गजबजलेल्या या विश्वात मानवापेक्षा श्रेष्ठ असे काही नाही. मानव्य हा निर्मितीचा कळस आहे. मॅन इज द क्राऊन ऑफ ऑल क्रिएशन, या सूत्रावर त्यांचा विश्वास होता. मानवाच्या ठायी असणारे वसणारे दिव्यत्व हा संस्कृतीचा आत्मा आहे. जगातील सर्व विचारप्रणाली आणि प्रवाह या दिव्यत्वाच्या दिशेनेच वाहिले पाहिजेत. मानवाच्या ठायी काही अविकसित आणि अपरिपक्व भाव आहेत. प्राणी तत्वांच्या तळाशी दडलेली पशुता देखील आहे. पण निम्नतर अशा गुणसंपदेचा संहार न करता तिचे शुद्धीकरण आणि उदत्तीकरण केले पाहिजे, अशी त्यांची शिकवण होती. टागोरांचे व्यक्तिगत जीवन उदात्तरम्य होते. मानव कुलाच्या ऐक्यावर आघात करणाऱ्या टोकाच्या राष्ट्रवादावर त्यांनी टीका केली. आपल्या विदेश दौऱ्यात सभेमागून सभा घेऊन त्यांनी मानवी संस्कृतीवरच्या या संकटाकडे लोकांचे लक्ष वेधले.
लोकमान्य टिळकांसारख्या लोकनेत्यावर अकारण खटला भरणाऱ्या सरकारच्या विरोधात ते उभे राहिले. जालियनवाला हत्याकांडाचा निषेध म्हणून सरकारने दिलेला सर हा किताब त्यांनी परत केला. पॉंडिचेरीच्या गुंफेत योग साधना करणाऱ्या श्री अरविंदांना प्रणिपातपूर्वक आव्हान करण्यासाठी हा महापुरुष दक्षिणेकडे गेला. जातवार मतदारसंघाची राष्ट्रघातक कारवाई थांबवण्यासाठी जीवाचे निर्वाण मानणाऱ्या गांधी नावाच्या महात्म्याचे प्राण वाचवण्यासाठी सर्वस्वाचा जोहार करण्याची तयारी या पुरुषोत्तमाने दाखवली. आळंदीच्या ज्ञानदेवाप्रमाणे या विश्वकवीने विश्वात्मक देवाजवळ एक प्रार्थना केली. या माझ्या देशाला उदात्त आणि उन्नत अशा स्वर्गभूमीत नेऊन ठेव. टागोरांची ही प्रार्थना अवघ्या मानवकुलांसाठी होती. जेथे मन निर्भर असेल आणि मस्तक उन्नत असेल, जेथे ज्ञान विमुक्त असेल, जेथे क्षुद्रतेच्या आणि स्वार्थाच्या भिंतींनी जग भेगाळले नसेल, जेथे शब्द सत्याच्या गर्भातून प्रगट होतील, जेथे अदम्य प्रयत्नपूर्णत्वाच्या आलिंगनासाठी आसुसलेला असेल, जेथे विशुद्ध विचारांचा विमल प्रवाह रूढींच्या वैरान वाळवंटात विराम पावला नसेल, जेथे मन तुझ्या मागोमाग सदैव विकसनशील विचार आणि कृती यांच्या राज्यात चालत राहील, अशा दिव्य लोकी माझ्या देवा माझ्या देशाला घेऊन जा. टागोरांना अभिप्रेत असणारे हे उद्याचे जग अजून तरी क्षितिजावर दिसत नाही. या उद्याच्या जगाची चाहूल घेणारा हा विश्वकवी त्याच्या शोधार्थ या मर्त्य लोकातून चालता झाला. तो दिनांक 7 ऑगस्ट 1914 या दिवशी.